आप देख रहे हैं आरएमसी न्यूज नेटवर्क, जनता की आवाज सच के साथ। मुंबई से सटे मीरा भाईंदर शहर में 60% संपत्ति कर बढ़ोतरी के फैसले ने सियासी पारा चढ़ा दिया है। आम जनता की जेब पर सीधा असर डालने वाले इस निर्णय को लेकर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी और विपक्षी शिवसेना आमने सामने आ गए हैं। 18 फरवरी 2026 को आयोजित महासभा में जिस प्रस्ताव ने सबसे ज्यादा विवाद खड़ा किया वह था 60% संपत्ति कर बढ़ाने का फैसला। शिवसेना का आरोप है कि विषय पत्रिका में कर वृद्धि से जुड़ा कोई मुद्दा शामिल नहीं था। इसके बावजूद विधायक नरेंद्र मेहता के समर्थक भाजपा नगर सेवकों ने अचानक यह प्रस्ताव पेश किया और 78 नगर सेवकों के बहुमत के दम पर इसे मंजूर करवा लिया। शिवसेना पदाधिकारियों ने इस फैसले को बेकायदेशीर और जनविरोधी बताते हुए तीव्र विरोध दर्ज कराया है। उनका सवाल है, महानगर पालिका की आर्थिक विफलताओं की कीमत आखिर आम नागरिक क्यों चुकाए? पार्टी नेताओं का कहना है कि प्रशासनिक कुप्रबंधन का बोझ सीधे जनता पर डालना न केवल अन्यायपूर्ण है बल्कि लोकतांत्रिक प्रक्रिया की भी अनदेखी है। इसी मुद्दे को लेकर शिवसेना ने मीरा भाईंदर महानगर पालिका के मुख्य प्रवेश द्वार के बाहर अनोखा भीख मांगो आंदोलन शुरू किया। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने कटोरे लेकर प्रदर्शन किया और जोरदार नारेबाजी के बीच महापालिका प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि अगर महापालिका के पास धन की कमी है तो पारदर्शिता और जवाबदेही सुनिश्चित की जाए, न कि नागरिकों पर जबरन कर का बोझ डाला जाए। आंदोलनकारियों ने साफ कहा कि महापालिका के पास पैसे नहीं है तो इसका मतलब यह नहीं कि जनता से जबरदस्ती वसूली की जाए। महापौर या प्रशासन को ऐसा कोई नैतिक अधिकार नहीं है। शिवसेना नेतृत्व ने चेतावनी दी है कि यदि 60% कर वृद्धि का निर्णय तुरंत वापस नहीं लिया गया तो आंदोलन को और व्यापक और उग्र रूप दिया जाएगा। वहीं राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि यह मुद्दा आने वाले समय में शहर की राजनीति को और गर्मा सकता है। अब बड़ा सवाल यह है कि क्या बढ़ते जनदबाव के बीच कर वृद्धि का फैसला वापस लिया जाएगा या फिर मीरा भाईंदर में यह सियासी संग्राम और तेज होगा? फिलहाल 60% संपत्ति कर बढ़ोतरी ने आम नागरिकों की चिंता बढ़ा दी है और शहर की राजनीति को उबाल पर ला खड़ा किया है। आज शिवसेना रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलेले जे मित्र पहिले तुमचे मित्रमंडळी होते त्यांच्या विरोधात बघा, आता काही लोक म्हणतात की आणि स्वतः ते लोक म्हणतात की आम्हाला बहुमताने जनतेने निवडून दिले, असं त्यांचं म्हणणं आहे ना। लोकांचं थोडंच म्हणणं आहे की आम्ही त्यांना बहुमताने जिंकून दिले म्हणून। आणि त्यांना जर प्रत्येक नगरपालिका बघा, मुंबईमध्ये तर 500 स्क्वेअर फूटच्या घराला कर माफ केलेला आहे आणि दुसऱ्या पालिकेमध्ये असं निर्णय घेण्याचे प्रयत्न चालले की आपण टॅक्समध्ये, प्रॉपर्टी टॅक्समध्ये कसं कमतरता करू हा विषय चाललाय। आणि आपल्या इथे आपल्या पालिकेमध्ये मीरा भाईंदरच्या महापौरांचा किंवा बाकीच्यांचा असं विचार चाललाय की आपण टॅक्स वाढवून कसं, पण ते लोक बोलतात की आमचे 78 नगरसेवक आहे, आम्ही बहुमत हे करू। आता लाईव्ह प्रसारण तुम्हा लोकांचं बंद केलं आणि तसं पण 7-11 कंपनी ही ठरवते, भाजप नाही ठरवत। 7-11 ही कंपनी, कारण त्या लोकांनी जे वर्कर ठेवले, मी तर नगरसेवक म्हणणारच नाही, ते त्यांचे वर्कर आहेत, त्या वर्कर ठेवण्यासाठी त्यांनी एवढे पैसे खर्च केलेले आहेत। त्या वर्कर करून त्यांचं बहुमत ते लोक सिद्ध करायचा प्रयत्न करतायत, पण जनता याला बर्दाश्त करणार नाही। ही त्यांची मतं झाली, जनतेचं याच्यामध्ये काहीच नाही। मार्फत भीक मागोचं आंदोलन तुम्ही आज महानगरपालिकेच्या प्रांगणात केलंय, काय नेमकी भूमिका आपली? बघा, पहिल्या महासभेमध्ये कोणत्याही विषय पत्रिकेमध्ये विषय नसताना ज्या पद्धतीने एक राक्षसी बहुमत यांना मिळालेलं आहे भाजपा पक्षाला, तर नरेंद्र मेहताच्या भाजपाच्या नगरसेवकांनी 78 नगरसेवकांच्या जीवावरती कोणत्याही प्रकारचा नियमाच्या बाहेर जाऊन हा जो 60%चा कर हा सर्वसामान्य नागरिकांवर लावलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आणि प्रामुख्याने हा रद्द झालाच पाहिजे यासाठी शिवसेना आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेली आहे। महापौरांना भेटून त्यांनी कशासाठी हा कर लावला आज जाब त्यांना आम्हाला विचारायचा आहे, कारण त्यांनी जरी 2 दिवसापासून ज्या प्रकारे आम्ही हे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे, आम्ही काही व्हिडिओ पाहतो, आम्हाला काही पत्रकार विचारतात की त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु ते सगळं स्पष्टीकरण हे थटांट खोटं आहे।
एकदा आपण जेव्हा कर लावतो तो 60% कर हा वाढीव कर जेव्हा आपण जेव्हा लावतो हा नेहमी अॅन्युअल रेटेबल रिपोर्ट याच्यावरती लावला जातो आणि याला संबंधित अनेक चेन सिस्टम आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्स जेव्हा लावला जातो त्याचा इफेक्ट हा शिक्षण, पाणी, रस्ते, वृक्ष या संबंधित करा व्यतिरिक्त ड्रेनेजची व्यवस्था आणि कचरा उचलण्याची व्यवस्था या सर्व शुल्कामध्ये वाढ होतो. ही वाढ ही सर्वसामान्य जनता खपवून घेणार नाही. याचा ताबडतोब यांनी हा विषय रद्द केला पाहिजे आणि ह्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नेमका 60% कर वाढवण्यामागचं कारण काय. अनेकांनी आम्हाला हेही प्रश्न विचारले की शिवसेना कुठेतरी स्टंट करत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो 2018 मध्ये सुद्धा याच भाजपाने जेव्हा नगरसेवक म्हणून जिंकून आले त्यांनी त्यावेळेला सुद्धा कर वाढवला होता पाण्याचा, कचऱ्याचा. त्यावेळेला सुद्धा शिवसेनेने विरोध केला होता. शिवसेनेचा विरोध हा नेहमी राहील. मनपाला मी हे सांगू इच्छितो 1949च्या ऍक्ट नुसार जर तुम्ही रस्त्याची सुविधा, खड्डेमुक्त रस्ते, पाण्याची मुबलक सुविधा जर या शहराला तुम्ही देत नसाल तर तुम्हाला नियमानुसार कर वाढवण्याचा अधिकार नाही. आणि त्यासाठीच जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आम्ही महापौरांकडे चाललेलो आहोत निवेदन देण्यासाठी. कारण बघा, कर भरणं याला शिवसेना विरोध करत नाही, पण ज्या प्रकारे हा वाढीव कर वाढवलेला आहे तो कसा वाढवला, का वाढवला, त्यामागचं कारण काय हे नागरिकांना कळणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक नागरिकाला वाढवलेल्या करावरती ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार असतो. अशी कोणतीही त्यांनी सुविधा न ठेवता परस्पर कर वाढवून डिक्लेअर केलं, ठराव मंजूर केला. तो ठराव रद्द करण्यासाठी आज शिवसैनिक मैदानामध्ये उतरलेले आहेत. आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.